जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 7वा प्रत्यय विवरण नाम श्रीराम समर्थ निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस. जय जय रघुवीर समर्थ. 13वा दशक नाम रूप. नाम अर्थात न दिसणारी भूमिका, रूप अर्थात दिसणारी भूमिका. या दोहोतील भेद ज्याला कळला बोलले त्याने आपुला जन्म सार्थक केला. गेल्या समासांमध्ये कधी समर्थांनी उत्पत्ती दाखवली, कधी संहार दाखवला, कधी लघुबोध दाखवला. लघु भूमिका म्हणजे काय आहे? युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. ही भूमिका लघु भूमिका आहे आणि करता नव्हे की आपण तेथे भोगता कैचा कोण हे विचाराचे लक्षण अविचारे न घडे. आणि त्याच्यानंतर समर्थांनी प्रत्यय दाखवायला घेतला. प्रत्यय काय दाखवला? बाबा रे चंचळ दाखवलं, अचंचळ दाखवलं. आणि मनुष्याची दृष्टी जिकडे जाते ते काय अर्थ, ते काय असतं? अर्थातच चंचळ सगळं काही असतं. जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी सदृढ बैसले, अशी भूमिका मनुष्याची असते. मनुष्याचं लक्ष काय असतं? सतत सतत सगळं दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींचं चिंतन करत असतं. आणि दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खरं तर न असणाऱ्या आहे. म्हणजे कधीतरी बोलले त्या सगळ्या त्याला काही अर्थ नसतो किंवा कधीतरी त्या सगळ्या बोलले अक्षरशः नष्ट होणाऱ्या आहेत. तर मग समर्थांना अभिप्रेत काय आहे? प्रत्यय अभिप्रेत आहे. समर्थ बोलले हा प्रत्यय घे बाबा, आता ही जाणीव करून घे. ही जाणीव किंवा हा प्रत्यय समर्थ आता आपल्याला ह्या समासाच्या रूपानं देऊ बघत आहेत. की म्हणाले बाबा जे जे दिसतं त्याच्या मागे तो धावत बसतो, त्याचं चिंतन करत बसतो आणि अशा रीतीनं आपला सगळा बहुमोल सगळा वेळ वाया घालवला जात असतो. मग बोलले आणि परिणाम स्वरूप फलस्वरूप आम्हाला मिळतो उद्वेग, संशय, चिंता, संताप, चिडचिड, राग. मग याच्या उलट समर्थांना काय अभिप्रेत आहे? बाबा रे मी देवाचा आणि देव माझा, मला याच्याशी पण काही देणं घेणं नाही, मला त्याच्याशी पण काही देणं घेणं नाही. मग मी जे काय करतो ना बाबा ते पण माझ्या त्या भगवंताने मला सांगितलेलं आहे किंवा भगवंताने मला नेमून दिलेलं माझं कर्तव्य कर्म आहे म्हणून मी ते करतो. त्याच्यात माझा राग पण नाही, त्याच्यात माझा लोभ पण नाही, त्याच्यात माझा संताप पण नाही. आणि यदा कदाचित ते कार्य करत असताना काही कमी जास्त होत राहतं, काही कमी जास्त रिॲक्ट आपल्याकडून होत राहतं आणि कुठेतरी आपल्याकडे कर्तेपणाची भावना असते. आणि कर्तेपणाची भावना असल्यामुळेच मग आपण त्याच्यावर सतत विचार करत बसतो, सतत चिंता करत बसतो. जणू काही आपणच या सगळ्या विश्वाची चिंता वाहतो आहे. आता विश्वाची चिंता कोण वाहतो? तो एकच आहे. युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. मग त्याला लेट बोलले त्याला चिंता वाहू द्यावी. आपण चिंता वाहू नाही, त्याच्याकडेच सगळं सोपवून टाकावं. आपण करते पण घेऊ नाही. माझ्याकडून असं झालं, माझ्याकडून तसं झालं, मला हे पाहिजे होतं, मला ते पाहिजे. काही संबंध नाही. संबंध कोणाचा आहे? संबंध फक्त आपला आणि त्याचाच आहे. बाकीच्या ह्या जड आणि सगळ्या ह्या दिसणाऱ्या सगळ्या भौतिक सगळ्या वस्तूंशी आपला काही संबंध आहे? तो डायरेक्टर आहे, त्याचा सेट आहे, त्याने ते बोलले तो सगळं सेट उभा करतो, वेगवेगळे कलाकार आणतो, ॲक्टिंग करून घेतो आणि कलाकारांनी ॲक्टिंग करायची फक्त आणि निघून जायचं असतं. या सेटमध्ये सगळं चित्त गुंतवायचं नसतं. हाच जणू काही प्रत्यय समर्थ आपणाला या सगळ्या समासाच्या रूपानं सगळा देऊ बघत आहे.
जणू काही सोळू बघत आहे. काय आजच्या काळामध्ये ना किती बाबा संताप, चिडचिड, किती आजकाल आपल्याकडे सगळं आहे. ही सगळी भूमिका समर्थ काढणार आहेत. फक्त आपण काय केलं पाहिजे, शांत चित्तानं, अत्यंत आदरानं, अत्यंत जणू काही माझे समर्थ माझ्याशी संवाद साधत आहेत. कारण हे त्यांचंच आहे. त्यांचंच निवेदन मांडून त्यांनाच मागितलेलं असतं. तुमचं आमचं जे काय असतं बाबा, अडकलेलं न अडकलेलं, ते सगळं सुटावं, मनाला विश्रांती, समाधान मिळावी, आनंद मिळावा, या उद्देशानं बोलले हा सगळा प्रपंच समर्थ कृपेनं सगळा मांडलेला आहे. मग तो बरोबर देतो. तो ज्याला ज्याला जे जे हवं असतं आणि ज्याला ज्याला गरज आहे बोलले ते त्याच्यासाठी तो बरोबर सगळं तयार करून ठेवत असतो आठवडाभर. आणि मग बरोबर तो वेळ आली की प्रत्येकाला ज्याचं त्याचं जसं हवं तसं तसं तो वाढत असतो. त्याची ही थाळी जी आहे ना ती अक्षय थाळी आहे. आता आम्ही बाहेर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो, त्या ठिकाणी पण थाळी सिस्टीम असते. पोटभर जेवा, 300, 350, 500, 400 रुपये असं काहीतरी त्या ठिकाणी असतं. मग बोलले पण ते एकदाच असतं. आणि त्यातले पदार्थ काही असतात 10, 15, 20 पदार्थ, याच्या पलीकडे तिथे काही नसतं. पण हे जे आहे ना बाबा, हे जे समर्थांचं आहे ना, हे इतके पदार्थ तो वाढत बसत नाही. एकच देतो, एकच भाग, एकच भूमिका प्रत्येकाच्या अंतरी जी जी हवी आहे ना बाबा ती बरोबर उभी करून देतो. आणि बरोबर ते सगळं त्याच्या मनास होय विश्रांती आणि समाधान. जयास जे जे पाहिजे ते तात्काळची द्यायचे. ही भूमिका कोणाची आहे? ही भूमिका समर्थांची आहे. हेच आमच्याकडे आहे आणि हेच तुम्हाला घ्यायला लागेल हे तर एखाद्या रेस्टॉरंटला पण मिळतं. म्हणून हे आपल्यासाठीच आहे, आपल्यासाठी तो आलेला आहे, आपल्यासाठीच तो सगळं बोलले उभारलेला आहे. आणि तो बघतो सगळं, त्याला माहिती आहे सगळं. तर आपण कुठेतरी स्वतःला वेगळं करून घेतो, कुठेतरी स्वतःला अलिप्त करतो. आणि म्हणून काय होतं, म्हणून बोलले आपल्याकडे दुःख उभं राहतं. आपण स्वतःला असं डिस्कनेक्ट करू नये. आपण कायम कनेक्ट राहावं. भक्त म्हणजे काय? अभक्त नव्हे तो भक्त. डिस्कनेक्ट नव्हे तो भक्त. अभक्त म्हणजे काय? डिस्कनेक्टेड. आणि भक्त म्हणजे काय? कनेक्टेड. भक्त अभक्त आपल्याला कदाचित लक्षात येत नाही. कनेक्टेड, डिस्कनेक्टेड. चार्जर असतं की नाही, चार्जर इकडे प्लगमध्ये खूप लावलेलं आहे, बटन पण ऑन आहे, स्विच पण ऑन आहे, पण इकडे खाली त्याची जी पिन आहे ती पिनच कनेक्ट नाही. चार्जिंग होईल का मोबाईलला? नाही. मग बोलले असंच आहे देवाचं आणि भक्ताचं, असंच आहे. अभक्ताने पिन लावलेली नसते, भक्ताने फक्त पिन लावून घेतलेली असते. बाकी सॉकेट आणि स्विच सगळ्यांसाठी सारखंच आहे. तर साधी गोष्ट आहे, ज्याने पिन लावून घेतलेली आहे त्याचं काय होणार आहे? चार्जिंग फुल होणार आहे. मग आता चार्जिंग फुल असली म्हणजे मग त्याच्यामध्ये काही पण वापरा. म्हणजे काय? वापर चालूच ठेवला तरी काही हरकत नाही. म्हणजे इकडे पिन सुरूच आहे, चार्जिंग सुरूच आहे. कुठलंही ॲप्लिकेशन दिवसभर त्याच्यावर गाणे, यूट्यूब, आणखीन काही कामाच्या सगळ्या गोष्टी, सगळं काही दिवसभर जरी चाललं तरी त्याची काही बॅटरी डाऊन होणार नाही. त्याची आता इथे बॅटरीचा अर्थ आत्मस्थिती असा आहे. आणि इकडे हे वेगवेगळे जे ॲप्लिकेशन आपण इथे समर्थांनी सगळा उल्लेख केला त्याचा अर्थ असा आहे की वेगवेगळे येणारी सगळी परिस्थिती, येणाऱ्या सगळ्या अडचणी, काही अडचण आली, कुठलीही परिस्थिती आली, मी देवाचा आणि देव माझा. तिकडे ज्याचं ज्याने पिन लावलेली नाही, विपसनारूपी, श्रवणरूपी, भक्तिरूपी आहे तिथे देवाचे ही जाणीवरूपी पिन. आता पिन पण कुठली हे महत्त्वाचं आहे. आजकाल ते असे वायरलेस पण चार्जिंग होतात फोन. म्हणजे ते त्याच्यावर नुसतं ठेवून दिलं की ऑटोमॅटिक सगळं चार्जिंग होतात. बोलले हे भगवंताचं आणि त्या भक्ताची अशी वायरलेस सगळी चार्जिंग असते.
त्याला तर काही 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 कमी तो भगवंत पडू देत नाही. आणि बोलले तो जे काय असेल ना बाबा, तो जाणीवरूपी, त्याच्याकडे जाणीव असते की बाबा आहे ते तुके सगळे देवाचे, करता करविता तो एक रघुनंदन. प्रत्येक गोष्ट तो त्याला सोपवतो. चांगली असेल, थोडी मनाविरुद्ध झालेली असेल तरी तो त्याला सोपवून मोकळा होतो. ओझं स्वतःकडे ठेवत नाही, लगेच त्याच्याकडे जमा करून टाकतो. त्याच्यामुळे त्याला कर्मफळ बाधत नाही, त्याला कर्माची बाधा होत नाही, त्याच्यामुळे त्याचे कर्मसंचय होत नाही आणि पुन्हा बंधनामध्ये तो अडकत नाही. पुन्हा त्याच्याकडे जन्माचा सगळा विषय येत नाही. चित्त त्याचं कशातच आसक्त होत नाही. हेच या समासाचं वर्म आहे. हाच प्रत्यय आपणाला घ्यायचा आहे. आपलं चित्त इकडे तिकडे सगळं विखुरलेलं असतं. घडी इकडे, घडी तिकडे, घडी याचा विचार, घडी त्याचा विचार, हे झालं की ते झालं की ते. बोले हे सुटलं ना, हे सुटणे म्हणजेच मोक्ष आहे. हे सुटणे म्हणजेच त्याचा भगवंताचा प्रत्यय घेणे आहे. हेच जणू काही समर्थ आम्हाला या समासाच्या रूपानं सांगत आहे. म्हणून आता हा प्रत्यय दाखवायला समर्थांनी घेतलेला आहे. निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस. आता आत्मा, परमात्मा आणि आत्म्याची भूमिका दाखवत असताना या तिन्हींचं आधी स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. मग समर्थ आधी काय दाखवत आहेत? निर्मळ निश्चळ निराभास परमात्मा. तयास दृष्टांत आकाश. कोणासारखा? आकाशासारखा दृष्टांत दिलेला आहे. आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस. आकाश म्हणजे काय आहे? अवकाश. अवकाश आहे. अवकाश आपण बोलतो ना, अजून थोडा अवकाश आहे म्हणजे जागा आहे, स्पेस आहे. पसरला पैस. आणि हीच भूमिका की जिथे बोलले त्याच्यात काही सगळं काही सामावू शकतं, पण त्याला कोणी सामावू शकत नाही, अशी भूमिका. आधी पैस मग पदार्थ. सोपं आहे, साधं आहे, सरळ आहे. बोलले आधी काय होतं? आधी पैस होतं. आधी तो परमात्मा होता. कोणी त्याला महाशक्ती असं बोलतं, कोणी त्याला निसर्ग असं बोलतं, कोणी त्याला परमेश्वर असं बोलतं. म्हणजे साधी सोपी सरळ गोष्ट आहे. जर सिस्टीम आहे तर सिस्टीमला बनवणारा कोणीतरी असतो. आता ऑफिस आहे, ऑफिसमध्ये एक कल्चर असतं की हा टेबल, तो टेबल, ह्याच्याकडे पहिले अर्ज येणार, मग त्याची सही होणार, मग तो बघणार, तो तपासणार, मग ह्याच्याकडे जाणार, त्याच्याकडे जाणार, मग फायनल बिल मंजूर होणार. तर बोलले हे काय आहे? ही भूमिका काय आहे? ही कल्चर आहे. आता ही सिस्टीम कोणी बनवलेली आहे? सरकारने बनवलेली आहे. आता सरकार दिसतं का आम्हाला? सरकार दिसत नाही, पण त्याची सिस्टीम आहे. दिसत नाही म्हणजे काय? ते असं एकट्या दुकट्याचं नाही, ते असे त्याच्या हजारो लोकांनी मिळून बनलेलं ते सरकार असतं. आणि ते त्याच्यात बदल होत असतात, ते येत राहतं, ते जात राहतं. पण बोलले हे याचा अर्थ हे कुठेतरी आहे, कोणीतरी करणारं आहे. तसंच आहे निसर्गाचं, तसंच आहे या सगळ्या प्रकृतीचं. खूप साऱ्या गोष्टी सगळ्या होतात, जगात घडतात. याचा अर्थ कोणीतरी हे सगळं कंट्रोल करणारा आहे. नेहमीची येतो पावसाळा. पावसाळा कसं काय येतो? बरोबर जून महिन्यामध्ये, आणि बरोबर आणखी 4 महिन्यानंतर हिवाळा, कुठेतरी त्याच्यानंतर उन्हाळा. हे असं का होतं? कारण ते हे सिस्टीम लावून दिलेली आहे. आता माणसानं काही थोडं त्याच्यामध्ये पराक्रम केले, काही उपद्व्याप केले, झाडे तोडली म्हणा किंवा प्रदूषण वाढलं म्हणा, तर ते कुठेतरी कमी जास्त याची इंटेन्सिटी होते. पण ही सिस्टीम आहे, ती सिस्टीम त्याने लावून दिलेली आहे. आधी पैस मग पदार्थ. बोलले ही सिस्टीम पण त्याने लावून दिलेली आहे. ही संसाराची सिस्टीम की बाबा रे, जन्माला जायचं, मनुष्य जन्म मिळाला की एक स्वतःचं एनलाइटमेंट करून घ्यायचं, एक स्वतःचा उत्कर्ष करून घेण्यासाठी म्हणून मनुष्य जन्म दिलेला आहे.
आता उत्कर्ष कसा, थोडं ब्रॉड माइंड, म्हणजे आमची दृष्टी, आमचं विवेक रचना ही अत्यंत जाड करून टाकायची. म्हणजे कशी की अत्यंत तटस्थपणे या संपूर्ण विश्वाला आम्हाला बघता आलं पाहिजे. बोलले या सगळ्या विश्वामध्ये परमेश्वर निर्मित सगळ्या गोष्टी सगळ्या घडत असतात, होत असतात, येत असतात. ह्या परंतु 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 आम्हाला लक्ष परमेश्वरावरच ठेवायचं आहे. परमेश्वराने खूप साऱ्या चमत्कारिक गोष्टी ह्या सगळ्या विश्वामध्ये सगळ्या दाखवून दिलेल्या आहेत किंवा टाकून दिलेल्या आहेत. त्या होत राहतात, जात राहतात, येत राहतात. पण आमचं ध्यान कुठे असलं पाहिजे, त्या एका कर्त्याच्या भूमिकेकडे आमचं ध्यान असलं पाहिजे. आम्हाला ज्या कामासाठी पाठवलेलं आहे ते काम काय आहे, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, पूजावा विठ्ठल जीव भावे. पण आमचा जीव दुसरीकडेच कुठेतरी लागून जातो आणि तो मुख्य जो प्रत्यय यायला पाहिजे तो यायचा राहून जातो. बोलले सद्गुरू पाहिजे, सद्गुरू पाहिजे. अंतरात्मा निर्गुणी संचरे अध्यात्म श्रवणे. सद्गुरू श्रवणातून, सद्गुरू अध्यात्मातून मग अंतरात्मा बोलले त्या प्रत्ययाकडे येतो. म्हणून श्रवण पाहिजे, म्हणून भक्ती पाहिजे. म्हणून बोलले परमार्थाशिवाय पर्याय नाही. कारण परमार्थ असेल तरच ट्रॅक सापडतो, परमार्थ जर नसेल तर ट्रॅक काही सापडत नाही. म्हणून बोलले आधी पैस आणि मग पदार्थ. आधी तो आहे, त्याच्यापासून हे सगळं आहे, मग त्याला का म्हणून विसरायचं? ज्याच्यापासून हे सर्व आहे त्याला का म्हणून विसरायचं? मग त्यालाच आपण त्याचीच सोबत धरूया, त्याचीच संगत धरूया. मग बघा आपल्या आयुष्यामध्ये कशी रंगत येते ते. म्हणजे आपण वेगवेगळ्या सगळ्या रंगांच्या मागे सगळं धावतो आणि आपली मुख्य सगळी ती संगत सगळी चुकून जाते आणि तिथूनच तर सगळी खरी रंगत होती. तिथूनच तर सगळी बोलले सगळी मज्जा होती, सगळा आनंद तिथून आहे. तो मूळ जनक आहे, मूळ स्रोत आहे. आता सूर्य हा ऊर्जेचा, प्रकाशाचा मूळ स्रोत आहे या सगळ्या सृष्टीमध्ये. सूर्यच नसला, दिवसच झाला नाही तर कसली सोलार एनर्जी, कसलं हे सगळे बाकीचे सगळे उष्णतेचे सगळे साधनं, हे किती दिवस पुरणार? थोडेच दिवस हे सगळं पुरणार. म्हणून बोलले मूळ स्रोताला विसरून चालत नाही. म्हणून आधी पैस मग पदार्थ. प्रत्यय पाहता यथार्थ, प्रत्ययवी न पाहता ये व्यर्थ सकळ काही. ब्रह्म म्हणजे ते निश्चळ, आत्मा म्हणजे तो चंचळ, तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा. मग पेस होता, पैस होता, मग पदार्थ निर्माण झाले. हे कशावरून? तर हे वायोवरून. त्याच्यामध्ये वायू निर्माण झाला, हेच त्याचं उदाहरण आहे. आणि तोच आत्मा आहे किंवा त्यालाच कोणीतरी मूळ माया असं संबोधलं. आणि त्या निश्चळाच्या पासून ही चंचळ भूमिका कुठेतरी तयार झाली. म्हणून तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा, घटबिंब दृष्टांत आत्म्याचा, विवर्ता अर्थ दोहीचा भिन्न आहे. आता या ठिकाणी ब्रह्म्याला घटाकाश हा सगळा अर्थ दिलेला आहे किंवा उपमा दिलेली आहे. घटबिंब ही आत्म्याला उपमा दिलेली आहे. आता घटाकाश याचा अर्थ काय आहे? एका समजा अशा एका मोकळ्या सगळ्या मैदानावर जणू काही असे घट भरून ठेवलेले आहे, माठ असे भरून ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. आता त्या पाण्यामध्ये जर बघितलं तर त्याचं आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं असतं. म्हणून असं जर कोणी म्हटलं की आकाश जे आहे ते घटासारखं आहे, तर बोलले याच्यावरून त्या ब्रह्म्याचं वर्णन तर होतंच,
पण ते वर्णन काही पूर्ण होत नाही. तर बोलले त्यासाठी आणखीन एक उदाहरण आत्म्याचं दिलेलं आहे. घटबिंब. आता त्याच घटामध्ये, एखाद्या घटामध्ये जर सूर्य दिसत असेल, आकाशात असलेला सूर्य त्या माठामध्ये दिसत असेल, घटबिंब दृष्टांत आत्म्याचा, विवर्ता अर्थ दोहीचा भिन्न आहे. तर ते घट आहे, त्या घटामध्ये आकाशाचं पण प्रतिबिंब आहे आणि त्या आकाशाच्या प्रतिबिंबाच्या मध्ये कुठेतरी सूर्याचं पण प्रतिबिंब आहे. म्हणजे घट म्हणजे पंचभूते आणि त्यात दिसणारं आकाश म्हणजे परमात्मा पण आहे आणि त्यात दिसणारा सूर्य म्हणजे त्या ठिकाणी आत्मा पण आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी परमात्मा आणि आत्मा याचं वर्णन या सगळ्या दृष्टांताच्या माध्यमातून समर्थांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या सगळ्या भूमिकेतून समर्थ आपणाला काय सांगू बघतात, भूत म्हणजे जितुके झाले, झाले तितुके निमाले, चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे. म्हणजे चंचळ आणि निश्चळ, अविद्या आणि सुविद्या, अशाश्वत भूमिका आणि शाश्वत भूमिका. म्हणजे हे सगळं आधी आत्म्याचं स्वरूप, परमात्म्याचं स्वरूप, त्यानंतर प्रकृतीचं स्वरूप सगळं समर्थ उलगडून दाखवत आहे. कोण कोणापासून आलं आणि कोणाला कशापासून मुक्ती मिळणार आहे, कोणी काय केलं पाहिजे. प्रकृतीनं प्रकृतीचं चिंतन केलं, अपूर्णानं अपूर्णाचं चिंतन केलं तर बोलले अपूर्णच राहणार, कुठेतरी तृप्ती होणारच नाही, कुठेतरी समाधान मिळणारच नाही, कुठेतरी आनंद मिळणारच नाही, कुठेतरी बोलले विश्रांती त्या भूमिकेला मिळणारच नाही. आम्ही सगळे प्रकृतीजन्य, सगळ्या पंचभौतिक, सगळ्या त्या भौतिक सगळ्या त्या गोष्टींपासून बनलेलो आणि आम्ही सगळ्या या भौतिक गोष्टींमध्येच जर सुख शोधायला गेलो तर सुख कसं सापडेल. अपूर्ण गेला अपूर्णापाशी, उघडा गेल्या नागड्यापाशी. आता ऑलरेडी ज्याच्याकडे काहीच वस्त्र नाही आहे त्याच्याकडे जर एखादा थोडंफार वस्त्र असलेला गेला, आता आम्ही थोडेफार वस्त्र असलेले म्हणजे थोडाफार आमच्याकडे विवेक आहे, थोडीफार आम्हाला बुद्धी दिलेली आहे परमेश्वराने मनुष्य जन्म देऊन, आणि आम्ही असे असणारे या प्रकृतीमध्ये या सगळ्या भौतिक सगळ्या वस्तूंमध्ये अडकत असू किंवा सुख शोधण्याचा प्रयत्न करत असू तर आम्हाला काय मिळणार आहे, तेच मिळणार आहे की जे एखादा उघडा व्यक्ती, अर्थात थोडासा कमी कपडे घातलेला व्यक्ती बिलकुल कपडे न घातलेल्या सगळ्या व्यक्तीकडे गेला. तर मग समर्थ काय म्हणाले, बाबा भूत म्हणजे जितुके झाले, त्याचं नावच भूत आहे, जे ऑलरेडी झालेलं आहे किंवा झाले तितुके निमाले किंवा पुढे जाणार आहे. चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे. मग त्या चंचळामध्ये किती दिवस बाबाच्या एक चंचळामध्ये किती दिवस बोलले रिॲक्ट करशील किंवा चंचळाच्या भोवती किती दिवस खेळशील. बोलले हे 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 विचार करण्यासारखं आहे. अविद्या जड, आत्मा चंचळ, जड कर्पूर, आत्मा अनळ, दोन्ही जळून तात्काळ विझवून जाते. आता आत्मा आणि बोलले पंचभूत हे सगळे दोन्ही भूमिका जाणारे आहेत. या दोन्ही भूमिका बोलले नष्ट पावणाऱ्या आहेत. याचं उदाहरण म्हणून समर्थांनी कापुराचं उदाहरण दिलं. कापूर जेव्हा पेट घेतो तेव्हा कापूर पण दिसत नाही. पेट घेतल्याच्या नंतर कापूर पण संपून जातो आणि बोलले
कापूर संपल्याच्या नंतर तो अग्नी पण संपून जातो. म्हणजे काय की दोन्ही जळून तात्काळ विझवून जाते. दोन्ही भूमिका या विझणाऱ्या भूमिका आहेत. याचा अर्थ ह्या दोन्ही भूमिका कुठेतरी न विझणाऱ्या भूमिकेमध्ये लावणं आवश्यक आहे, तर याचं सार्थक आहे. आणि तसं येणं जाणं हे चालूच राहणार आहे. ब्रह्म आकाश निश्चळ जाती. आता बघा, ब्रह्म आकाश निश्चळ जाती. आता जाती हा शब्द समर्थांनी या ठिकाणी कुठल्या अर्थानं वापरलेला आहे? जाती म्हणजे जाती या अर्थानं वापरलेला आहे, कास्ट या अर्थानं वापरलेला आहे. ब्रह्म आकाश, ब्रह्माची कॅटेगरी कास्ट कुठली आहे? तर ते निश्चळ प्रकारात मोडलं जातं. आत्मा वायो चंचळ जाती. आत्मा आणि वायू हे काय? हे बोलले चंचळ सगळ्या भूमिकेमध्ये मोडलं जातं. परीक्षवंत परीक्षिती खरे की खोटे. बोलले आत्मा पण याचा अर्थ कुठेतरी चंचळ आहे आणि या चंचळाला विश्रांती निश्चळाकडेच मिळू शकते. आणि म्हणून ब्रह्म आकाशाचीच भूमिका निश्चळ आहे. आणि येथेच बोलले पण विश्रांती घेणं अत्यंत गरजेचं आहे. ब्रह्म आकाश निश्चळ जाती, आत्मा वायो चंचळ जाती. परीक्षवंत परीक्षिती खरे किंवा खोटे. जड अनेक आत्मा एक. आता जड जी भूमिका आहे ना, ती त्यातल्या त्यात आणखी अनेक भूमिका, म्हणजे अर्थातच पंचभौतिक भूमिका. आत्मा एक. आत्मा तर एकच आहे आणि तो सर्वठायी आहे. आणि काय? ऐसा आत्मानात्म विवेक जगा वर्तविता जगन्नायक तयास म्हणावे. जड अनेक आत्मा एक. जड अनेक, आता तोच आत्मा बनून आलेला आहे. तोच आत्मा बनून म्हणजे अर्थात तो एकच आहे. तो एकच एकटा युगाने एकलाच एक चालवितो तिन्ही लोक. बोलले हा आत्मानात्म विवेक आहे. बोलले सार असाराची भूमिका, आत्मनात्म विवेकाची भूमिका. जगा वर्तविता जगन्नायक तयास म्हणावे. जड अनात्मा चेतवी आत्मा, सर्वी वर्ते सर्वात्मा. अवघा मिळवून चंचळात्मा निश्चळ नव्हे. बोलले जड अनात्मा चेतवी आत्मा. जड अनात्मा चेतवी आत्मा. जड शरीराला, जड पंचभौतिक शरीराला कोण चेतवतं? आत्मा चेतवतो. सर्वी वर्ते सर्वात्मा. आणि या सगळ्यांमध्ये कोण वर्तन करतो किंवा या सगळ्यांमध्ये कोण राहतो? तर बोलले सर्वात्मा राहतो. अवघा मिळवणं चंचळात्मा निश्चळ नव्हे. आणि ही अर्थातच सगळी चंचळ भूमिका, ही निश्चळ भूमिका नाही. निश्चळ ते परब्रह्म जेथे नाही दृश्य ब्रह्म, विमळ ब्रह्म ते निभ्रम जैसे तैसे. मग निश्चळ काय आहे? तर निश्चळ ते परब्रह्म. म्हणजे निश्चळ भूमिका काय आहे? तर ती परब्रह्माची भूमिका आहे, जेथे नाही दृश्य ब्रह्म. म्हणजे परब्रह्म अर्थातच दृश्याच्या पलीकडचं आहे. दृश्याचा तो ते विषयच नाही, दृश्य ब्रह्म हा प्रकारच नाही. विमळ ब्रह्म ते निभ्रम जैसे तैसे. मग ह्याचा अर्थ काय? बघा, फार सुंदर आहे. आता इथून खऱ्या अर्थानं आतापर्यंत हे सगळं टेक्निकल होतं. आता समर्थ या ठिकाणी बोलले सॉफ्टवेअरबद्दल आपणाला सांगत आहेत, आपल्या आतल्या सॉफ्टवेअरबद्दल. कसं? बोलले निश्चळ ते परब्रह्म. आता बघा, सुख कुठे आहे, आनंद कुठे आहे? परब्रह्माकडे आहे. आणि जेथे नाही दृश्य ब्रह्म, ते अर्थातच दृश्यात तिथे लागू पडत नाही. मग दृश्य लागू पडत नाही म्हणजे दृश्यातलं काहीच त्या ठिकाणी लागू पडत नाही. आता दृश्यातलं काहीच लागू पडत नाही म्हणजे सगळंच फोल ठरतं त्या ठिकाणी.
विमळ ब्रह्म ते निभ्रम जैसे तैसे. याचा अर्थ असा की बाबा रे, जे काही आहे ना ते सगळं दृश्याच्या पलीकडचं आहे. म्हणून दृश्यामध्ये बोलले मनुष्यानं सार शोधण्याचा विषयच नाही. जेव्हा याचा अर्थ असा आहे की दृश्याच्या पलीकडे जेव्हा मनुष्य जाईल, दृश्याला चालवणारा कोण हे जेव्हा बघेल, दृश्याच्या मागणं कार्यरत असणारी अदृश्य शक्ती कुठली हे जेव्हा तो बघेन, तेव्हा त्याला आत्मनात्म विवेक काय ही भूमिका कळेल. आधी आत्मनात्म विवेक थोर, मग सारासार विचार, सारासार विचारे संहार प्रकृतीचा. आणि मग असा आत्मनात्म विवेक झाला की सारासार विचार, विवेकाचं सुख मनुष्याला प्राप्त होतं आणि मग प्रकृतीचा संहार होतो. याचा अर्थ काय, प्रकृती असून नसल्यासारखी होते. म्हणजे मुक्तपणाचा सोहळा. मी देवाचा, देव माझा, आहे तितुके सगळे देवाचे, ही भूमिका सत्यात उतरते. आतापर्यंत ही भूमिका सगळी बोलण्यापुरती असते, पण ही जेव्हा असं आत्मनात्म विवेक करता करता मनुष्य जेव्हा या सत्य भूमिकेत जगायला लागतो, तेव्हा काय होतं, विचारे प्रकृती संहारे. ही विचारानं ही प्रकृती संहारली जाते. दृश्य असताच ओसरे, आणि दृश्य ओसरलं अंतरात्मा निर्गुणी संचरे अध्यात्मश्रवणे. आणि जो अंतरात्मा आहे, अर्थात आपण जे आहोत, तर आपला प्रवेश कुठे होतो, मग निर्गुणापाशी होतो. निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेने केले देशोधडी माय बापा. देशोधडी झाल्यानंतरच निर्गुणाचा संग होतो. मग बोलले ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या बोलले या सगळ्या आत्मनात्म विवेकातून हा दृश्य भ्रम जावा, रघुनायका मागणे ह्याची. आता दृश्यातून आसक्ती सुटावी, रघुनायका मागणे ह्याची. आता दृश्याच्या पलीकडे बघता यावं, रघुनायका मागणे ह्याची. आता म्हणून बोलले आधी आत्मनात्म विवेक थोर, मग सारासार विचार, सारासार विचारे संवार प्रकृतीचा. विचारे प्रकृती संहारे, दृश्य असताच ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे अध्यात्मश्रवणे. चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला, उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी. आता बोलले काय दाखवलं इथे, चढता अर्थ लागला. अर्थासारखा आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो, अनुमाने संदेही पडतो काही एक. निसंदेह अर्थ चालिला तरी आत्मा निसंदेहाची झाला, अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी. नवरसिक अर्थ चाले, श्रोते तद्रूप झाले, चाटपणे होऊन गेले चाटची अवघे. चढता अर्थ लागला. आता बोलले अंतरात्म्याकडे जी जाणीव असेल, बोलले त्याच जाणीवेत तो विवरण करत राहतो. आता ह्या जाणीवेकडे किंवा ह्या जीवाकडे सद्गुरु कृपेचं जर श्रवण असेल, परमार्थाचं जर श्रवण असेल, तर काय होतं हे आदल्या ओळीमध्ये दाखवलं. बोलले विचारे प्रकृती संहारे, प्रकृतीचा सगळं जे ढगं आहेत, ते संशय, चिंता, संताप, उद्वेग, सगळे ढगं बाजूला होऊन जातात. कारण दिसायला लागतं. जणू काही एक विवेकाचा चष्मा असा आहे ना की त्या सगळ्या वस्तूच्या मधील भूमिका किंवा त्याच्या मागे चालवणारा कोण आहे ते दिसायला लागतो. कशामुळे, श्रवणामुळे. अंतरात्मा निर्गुणी संचरे, आणि अंतरात्मा निर्गुण जणू काही होऊन जातो. प्रत्येक वस्तूमध्ये घुसून जणू काही बघतो की अरे माझं भगवंताचंच आहे, माझ्या भगवंतानेच बनवलेलं आहे, काही हरकत नाही. चुकीचं तर चुकीचं, थोडं रागीट तर रागीट. एखादा व्यक्ती ठीक आहे बोलले, थोडं नुकसान तर नुकसान, ठीक आहे बोलले, थोडं काहीतरी कमी तर कमी, जास्त तर जास्त, सन्मान तर सन्मान, अपमान तर अपमान. बोलले हाय माझ्या भगवंताचं काही अडचण नाही,
ही भूमिका काय आहे? अंतरात्मा निर्गुणी संजय, निर्गुणाचा संग. त्याच्याकडे निर्गुणाचा संग लागला आणि तो सगळीकडे बोलले त्याच अत्यंत निरामय भूमिकेतून सगळं बघायला लागला. आता याचं वर्णन पुढे आलं की बाबा हे सगळं कशाचं आहे, तर हे अर्थ लागण्याचं सगळं आहे. चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला. चढता अर्थ लागला, चढता अर्थ लागला. बोलले ज्याला ज्याला जसा जसा अर्थ लागला ना, त्याने तसं तसं बोलले आपल्या अंतरात्म्याला तसा तसा संचार उपलब्ध करून दिला. आणि हेच समर्थ सांगितले, बोले उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी. आता ज्याने वर चढवला त्याचा वर गेला, ज्याने उतरवला त्याचा खाली आला. विवेकानं चढवत चढवत न्यायचं, हळूहळू वाढवत वाढवत न्यायचं, श्रवण जाणीव वाढवत न्यायची, स्मरण वाढवायचं, हळूहळू 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 तासभर, 2 तास, 3 तास, 4 तास असं वाढवत वाढवत नेलं ना, अंतरात्मा चढतची गेला. उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी. हे ज्याने वाढवत नेलं त्याचं वाढत जातं. ज्याने कमी इकडे संसारामध्ये आसक्त होत गेला एखादा, तर त्याचं कमीच होत जातं. अर्थासारिखा आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो. अनुमाने संदेही पडतो काही एक. निस्संदेह अर्थ चालिला तरी आत्मा निस्संदेहची झाला. अनुमान अर्थे झाला अनुमान रूपे. तर उदाहरण दिलं समर्थांनी, बोलले नवरसिक अर्थ चाले. आता कुठेतरी कोण एखाद्या व्यक्तीच्या सोबत बसलेला आहे आणि तो इकडच्या तिकडच्या सगळ्या अशा रसभरीत सगळ्या गोष्टी जर करत असेल, तर काय होतं? चाटपणे होऊन गेले चाटचे ओघे. चित्त सगळं चाट बोलले तसंच होऊन जातं आणि तसंच चिंतन सगळं होत जातं. जैसा जैसा घडे संग तैसे गुहेराचे रंग. या कारणे उत्तम मार्ग पाहून धरावा. आणि म्हणून बोलले जसे हा सगळा संगतीचा परिणाम आहे, म्हणून धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू संग धरला पाहिजे, यासाठीच उत्तम भक्तांची संगती धरली पाहिजे, यासाठीच उत्तम बोलले सद्गुरू उपासनेचा संग धरला पाहिजे, तो यासाठीच. सद्गुरू नामस्मरणाचा संग सगळ्यात उत्तम. सद्गुरूंनी जे नाम दिलं त्याचंच नामस्मरण जो करत राहिला, बोलले तो तद्रूपची झाला. आणि नाम रूप ही भूमिकाच मग वेगळी उरत नाही. देव पाहावयासी गेलो आणि देवाची होऊन ठेलो, अशी ही भूमिका त्या ठिकाणी होऊन जाते. म्हणून उत्तम संग उत्तम मार्ग पाहून धरावा. चाचपडत राहायचं, टेस्टिफाय करत राहायचं की बोलले आम्ही ज्या ट्रॅकवर आहोत तो बरोबर आहे का. अधूनमधून बरोबर सगळं करत राहायचं. हे केलं ना बोलले मग मनुष्य भरकटण्यापासून सगळा वाचतो. उत्तम अन्य बोलत गेला तर आपल्यासमोर कोणीतरी एखाद्या चांगल्या पदार्थांचं वर्णन करत राहिला तरी मन अन्नाकारची झाले. आणि मन आपल्याला अन्न करतं, भूक लागते, लाळ तयार होते. लावण्य वनितेचे वर्णिले तरी मन तेथेची वैसे. आणि कुठेतरी कामाच्या सगळ्या वासनेच्या सगळ्या गोष्टी केल्या तर मन तसंच होतं. म्हणून अशा लोकांपासून आपण थोडं बाजूला राहिलं तर उत्तमच आहे. पदार्थ वर्णन अघवे किती म्हणून सांगावे, परंतु अंतरी समजावे होय की नव्हे. म्हणून बोलले हे असं पदार्थ वर्णन आहे. आता हे असे उदाहरणं आहेत. हे बोलले हे सगळ्याच ठिकाणी हे असं होतं. बोलले खाण्याच्या बाबतीत असंच आहे, कपड्यांच्या बाबतीत असंच आहे, आणखी मनाच्या वेगवेगळ्या सगळ्या वृत्ती वासनांच्या बाबतीत हे सगळं असंच आहे.
समर्थ हेच सांगतात की पदार्थ वर्णनाकावे. किती पदार्थ सांगावे बाबा, आयुष्यात असं खूप सारं आहे, किती म्हणून सांगावे, परंतु अंतरी समजावे होय की नव्हे. हे आपलं आपण आता लक्षात घेतलं पाहिजे. जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी सदृढ बैसले, हित अनहित परीक्षिले परीक्षवंती. म्हणजे साधी गोष्ट, जे जे पाहत चालतो, जे जे ऐकतो ते सगळं आपल्या मनात सगळं बसत चालतं. पण मनाला कोणाला परमनंट ठेवायचं, किती वेळ ठेवायचं हे आपल्यावर आहे. हित अनहित आपण बघायचं, धरायचं, सोडायचं, पुन्हा चित्त भगवंती लावायचं की त्याच पदार्थाकडे लावायचं की न लावायचं हे आपल्यावरच आहे. हीच प्रत्ययाची भूमिका आहे. या कारणे सर्व सांडावे, एक देवास धुंडावे, तरीच वर्म पडे ठावे काही एक. मग आता हे वर्माचं मुख्य भूमिका समर्थ सांगतायत. म्हणाले बाबा, जिकडे बघितलं, जिकडे ऐकलं तशीच वृत्ती होते की नाही, तसंच चिंतन होतं की नाही. मग त्याचंच बोलले, त्याचंच चिंतन करूया ना, त्याचंच सगळं ऐकूया, त्याच्याबद्दलच विचार करूया, त्यालाच बघूया. बोलले हे सगळं त्याचंच जर आपण केलं, उठता बसता कामधंदा करिता, तर मग काय होणार आहे. बोलले या कारणे सर्व सांडावे, एक देवास धुंडावे, तरीच वर्म पडे ठावे काही एक. बरेच जण बोलतात की भक्तीमध्ये प्रचिती मिळत नाही, प्रचिती मिळत नाही. त्याचं उत्तर इथे आहे. काय मिळत नाही, कसं काय मिळणार. बोलले सर्व सांडावे, सर्व सोडलं का, सगळं चित्त आपलं तिथे एका भगवंताकडे लावलं का, एक देवास धुंडावे. सगळं विचारातून, सगळे मनातले सगळे विचार बाजूला सारून एका भगवंताचा विचार जेव्हा एकमेव शिल्लक राहील, मग तेव्हा तो भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. तरीच वर्म पडे ठावे, हे वर्म आहे, असं त्याच्याशिवाय होणारच नाही बाबा. मग इतर सगळे एकीकडे विषय, एकीकडे सगळं खाण्याचा विचार, एकीकडे सगळं कपड्याचा, संसाराचं सुरू आहे. काम जेव्हा वेळ मिळाला न मिळाला, काहीतरी मनाला थोडं सुख पाहिजे, विश्रांती पाहिजे म्हणून कुठेतरी मग थोडंसं भक्तीमध्ये आला, काहीतरी दुःख आलं म्हणून, किंवा काहीतरी कंटाळा आला म्हणून, किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून, मग बोलले तेवढ्यापुरतंच देव पण तशी कृपा करतो. हे असं भगवंतानं देवाला कसं आहे, सर्व सांडून शोधा मजला, ऐसा देवची बोलिला. परंतु लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. नाना सुखे देवे केली, लोके तयास चुकली आधीची ओळती, ऐसी चुकताच गेली जन्मावरी. हे पण वर्माचं आहे. देवानं वेगवेगळे ट्रॅप तयार केले, वेगवेगळ्या सगळी साधनं केली. कशासाठी बाबा, हा भक्ती कर. ट्रॅप नाही केला तो कसा काय ट्रॅप तयार करेल. त्याने ही सुखसोयी कशासाठी निर्माण केल्या, की म्हणाले बाबा कुठेतरी याला संसारात थोडंसं मन लागलं पाहिजे, कुठेतरी सहाय्यभूत झालं पाहिजे, कुठेतरी बोलले याला आनंद मिळाला पाहिजे, कुठेतरी याला मदत झाली पाहिजे म्हणून त्याने निर्माण केलं. पण आता त्याला माहीत नव्हतं की हे सगळं सोडून याच्याच मागे लागून जाईल. जे साधन दिलेलं होतं साध्यासाठी, म्हणजे आता गाडी दिलेली होती गावाला जाण्यासाठी, आता ह्याचं प्रेम गाडीवरच होऊन बसलं. हा त्याच गाडीला घरीच ठेवणार, शेडमध्ये लावणार, दिवसातून 4 वेळा पुसणार, धुणार, पण तिला वापरतच नाही, तिला काढतच नसेल आणि गावाला जातच नसेल, तर त्याचा काय उपयोग आहे. संसार बाबा, संसाररूपी गाडी ही अशी देवाच्या गावाला जाण्यासाठी दिलेली आहे.
हा इथेच त्या गाडीमध्ये गाडीला पुसून काढ, पॉलिश कर, असं करत गाडीचा वापरच करत नाही आहे. त्या गाडीतल्या गाडीत त्याचा फक्त त्याच गाडीचा वापर त्याने भगवंताच्यासाठी केलाच जर नसेल तर ती गाडी काय कामाची. मग बोलले नाना सुखे देवे केली लोक तयास चुकले, त्याला लोक भुलले आणि मुख्य आपलं उद्दिष्ट हरवून बसले आणि ऐसे चुकताच गेली जन्मवरी. आणि अर्थातच जन्म सगळं उद्दिष्ट सार सगळं हरवून बसले. सर्व सांडून शोधा मजला. उपाय एकच आहे. मग याच्यासाठी उपाय एकच आहे. बोलले सगळं अगदी अक्षरशः असंही म्हटलं चालेल की हिंदीमध्ये बोलतात लोक भाड में जाए सब. बोलले सगळं काही अशा 12च्या भावात जाऊ द्यायचं, काही घेणं काही जसं होईल तसं होईल ते होई नका, जाणार ते जाई नका, मी देवाचा देव माझा. सर्व सांडून सगळं आसक्तीन चित्त सगळं तिथून काढूनच टाकायचं आणि भगवंतीच लावून टाकायचं. आणि हे असं भगवंती लावलं रे लावलं. बोलले मग काय होणार आहे. लोक बोलले सर्व सांडून शोधा मजला ऐसे देवच बोला. देव बोललेला आहे. देव बोलला आहे म्हणजे काय असं साधंसुधं नाही. त्याचं संपूर्ण कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. पण लोकांनी भगवंताचा शब्द अमान्य केला आणि म्हणून मनुष्य काय करतो आहे. मनुष्य दुःख आणि यातना सगळ्या भोगतो आहे. म्हणून नाना दुःखे भोगीती सर्व काळ कष्टी होती, मनी सुखाची इच्छिती परिते कैसे. खरं तर तो सुखासाठीच हे सगळं करतो आहे. पण त्याला झालं काय, रस्ता त्याचा चुकला. तो दुसरीकडे सुख शोधण्यासाठी म्हणून गेला आणि बोलले मुख्य सुखाचं ठिकाणच तो विसरला. म्हणून नाना दुःखे भोगीती सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती परिते कैसे. उदंड सुख जया लागले वेडे तयास चुकले. सुख म्हणताच मेले दुःख भोगिता. आणि हाय हाय करत नको त्या रस्त्यानं सुख शोधण्यासाठी गेले, नको त्या वस्तूमध्ये सुख शोधण्यासाठी गेले. आता एखाद्या भुकेल्या व्यक्तीला हिरे मोती माणके दिली आणि सांगितलं हेच मिळेल, जेवण मिळणार नाही, त्याचा काही उपयोग आहे का. आमचं पण असंच झालं. आमचं जेवण म्हणजे हे भगवत नाम भगवत भक्ती आणि आम्हाला त्याचीच भूक आहे. हे बाकीचे हिरे माणके मोती हे कशा हे कार्याकारण होते, हे मदत करण्यासाठी होते, हे सहाय्यासाठी होते, एक सुंदर आयुष्य बनवण्यासाठी होतं. पण ह्याच्यामुळे आयुष्य सुंदर होतं असं नाही. पण बोलले इथेच मनुष्य चुकला आणि सुख म्हणताच मेले दुःख भोगिता. झालं मग आता आपण शहाण्यानं असं करू नये. जो शहाणा असेल ना त्याने असं करू नये. जो हुशार आता काही कित्येक आले कित्येक गेले, कित्येक जण हे असंच सगळं चुका करत गेले, चुका करून गेले. आपण असं करू नये. शहाण्याने ऐसे न करावे. सुख होय त्याची करावे, देवास धुंडीत जावे ब्रह्मांडा परते. बोलले जो हुशार असेल त्याने आता असं करू नये. त्याने सर्व सांडून येता एका भगवंताला शोधत जायचं आणि त्यासाठी ब्रह्मांड परते. तो कुठे आहे. ब्रह्मांडा परते. दिसणाऱ्या सगळ्या वस्तूंमध्ये तो नाही, त्याच्या पलीकडे. दिसणाऱ्याची सगळी आसक्ती वासना जेव्हा संपुष्टात येईल तेव्हा तो दिसायला लागेल. मुख्य देवची ठाई पडिला, मग काय उणे तयाला, लोक वेडे विवेकाला सांडून जाते.
आणि तो मिळाला रे मिळाला. त्याच्यापासून त्याने अशा हजारो ब्रह्मांड तयार केलेले आहेत, अशा हजारो पृथ्वी आहेत, हजारोच त्या पृथ्वीमध्ये राजवाडे, हजारो त्या पृथ्वीमध्ये राज्ये आहेत, पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत, मोठे मोठे उद्योगपती आहेत, हजारो नाही लाखोंच्या संख्येने. हे बनवणारा कोण आहे? मुख्य देवाची ठाई पडेला, त्याच्याशिवाय कोण नाही. मग त्याला आपण म्हणून मुख्य आपण सार आता लक्षात घेतलं पाहिजे, ब्रह्मांडापरते आपलं चित्त लावलं पाहिजे. आणि मग काय उणे त्याला लोक वेडे विवेकाला सांडून जाते. विवेकाचे फळ ते सुख, साधी सोपी सरळ गोष्ट आहे. हा विवेक ज्याला कळला त्याला सुख आहे, अविवेकाचे फळ ते दुःख. आणि ज्याला नाही कळलं म्हणजे अविवेक, त्याच्याकडे दुःखच आहे. यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे. म्हणून आता काय सुख पाहिजे का दुःख पाहिजे पाहावे आपण, असे आपण पाहिजे असेल तर बाबा कर्तव्याचे ओळखावे, यास विवेक म्हणावे. मुख्य कर्ता कोण आहे, मुख्य शक्ती कुठे आहे, सगळं सुरू कुठून होतं आहे, सगळं सामर्थ्याचा उगम कुठून आहे, हे ओळखणे म्हणजे काय, यास विवेक म्हणावे. कर्तयासी ओळखावे, यास विवेक म्हणावे. विवेक सांडिता व्हावे परम दुःखे. हाच विवेक आहे. आणि हे असेल तर सुख आहे, हे नसेल तर परम दुःख आहे. आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुकवू नये. म्हणून आता बाबा आजपर्यंत झालं ते झालं, आता उद्यापासून किंवा आजपासून, उद्यापासून म्हणजे काय की बोलले या येणाऱ्या पुढच्या क्षणापासून, मागच्या क्षणापर्यंत मी कशात चित्त घातलं, कशात मी अडकून बसलो, कशाचं दुःख केलं, कशाची वासना होती, काही घेणं नाही. आत्ता या क्षणापासून मी देवाचा देव माझा करणार, मी सगळं करणार, जे आहे ते सगळं करणार. परमेश्वराला पण मी विसरणार नाही, प्रत्येक वेळेस मी त्याला आठवणार, जमेल तसं त्याचं नामस्मरण करणार, जमेल तशी तशी भक्ती करणार, जमेल तेवढं माझं कर्तव्य धर्म कर्म प्रामाणिकपणे, अत्यंत सावधपणे आणि अत्यंत बोलले नम्रपणे मी राहायला शिकलो पाहिजे. नम्रपणा नसेल ना तर आपण कितीही चांगलं केलं पण थोडंसं आपलं बोलण्यामुळे म्हणा किंवा थोड्याशा काही गोष्टीमुळे, थोड्याशा राग संतापामुळे समोरचे लोक आपल्याला मानत नाहीत किंवा कुठेतरी आपली पण मनस्थिती सगळी बिघडते. करणं हो अथवा न हो, पण भाव आपला नम्रतेचा असला पाहिजे. एखाद्याला मदत देणं हो न हो, पण आपण त्याचा आदर तरी केला पाहिजे, रिस्पेक्ट केला पाहिजे. नम्रतेमागची भूमिका रिस्पेक्टची आहे. एखाद्याशी आपण नम्रतेनं बोलतोय म्हणजे त्यांचा आपण रिस्पेक्ट करतो आहे, आणि उद्धटपणे बोलतोय म्हणजे अनादर करतो आहे, म्हणजे त्याच्या स्वतंत्र अस्तित्वालाच आपण धक्का लावतो आहे, म्हणजे त्याच्यातल्या परमेश्वरालाच आपण धक्का लावतो आहे. तर त्यांची आपण तशी काही चूक आपल्या हातून घडली असेल जी आपण सगळं माफी मागावी. निश्चितपणे आपल्याला त्यांच्या समोर जायला जर काही अडचण येत असेल तर भगवंताला सांगायचं, भगवंता तुम्हीच त्यांच्या ठाई आहात, तुमची मी माफी मागतो, माझ्याकडून चूक झाली, मी परत असं होणार नाही किंवा परत असं होऊ देणार नाही, मी तसा प्रयत्न करील. आपोआप तो समोरचा व्यक्ती त्याचा राग शांत होईल, आपोआप त्याला तुमचं आपलं सगळं महत्त्व कळेल, आपल्या मागच्या आपलं ते कृत्य करण्यामागची सगळी भावना सगळी कळेल. कारण आकाशमार्गे गुप्तपंथे जाणती योगी समर्थे. तो आकाशमार्गानं गुप्तपंथानं बरोबर सगळं आपलं कल्याण करत असतो, आपलं सांभाळ करत असतो. आणि आपल्याला त्याला माहिती आहे की आपल्या हातून कळत न कळत चूक झालेली आहे, आपला हेतू तसा नव्हता, आपलं इंटेन्शन तसं नव्हतं. मग भगवंताना इंटेन्शन बघतो, भाव बघतो, कोणत्या भावातून करतो आहे, त्या इच्छेतून करतो आहे. इच्छा जर उत्तम असेल ना त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.
नम्र असू द्यायचं, उत्तम आपली इच्छा ठेवायची. प्रत्येक सगळ्या प्रसंगामध्ये भगवंताला सगळं शोधायचं, भगवंतालाच मांडायचं, भगवंतालाच सांगायचं. जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारिल भूक. असं हे फार सुंदर आहे, सत्य आहे, आनंदी आनंद आहे. या समासाचं सार एवढंच आहे की बाबा रे, चित्त जिकडे लावलं तिकडे ते अडकतं आणि सर्व सुख, सर्व आनंद, सर्व समाधान भगवंतापाशी आहे. त्याला आठवण्यासाठी म्हणून आम्ही आलेलो आहोत. हे सगळं सांसारिक सगळं जे आहे ते आमच्या त्या कामाचा सपोर्ट म्हणून, त्या कामासाठी बोनस म्हणून हे सगळं दिलेलं आहे. आता मुख्य काम सोडून जर आम्ही नुसत्या बोनसच्या मागे लागलो तर बोनस मिळेल का? नाही. म्हणून मुख्य काम काय आहे ते विसरू नये. मुख्य कामावर ध्यान विवेकानं सगळं राहावं, सगळं आलं गेलं भगवंताला अर्पण करावं, काही कमी पडणार नाही. म्हणून आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुको नये. कर्त्याला ओळखायचं, सगळीकडे असणारं त्याचं कर्तेपण मान्य करायचं आणि त्याला अर्पण करायचं. काही नाही, फक्त मानायला काय लागतं, आपले हित विचक्षण, हे आपल्या हितासाठी आहे बरं का. काही असं मुद्दामून बळजबरी काहीतरी आपण देवावर उपकार करतो आहे असं नाही. आपल्या कल्याणासाठी हे सगळं आहे. आपले हित विचक्षणे चुको नाही. चुको नाही, इथे चुकू नाही. बाकी सगळं आहे संसारात, कितीही नफा नुकसान झाला, कितीही काही चुका झाल्या, काही फरक पडत नाही. हे तिथे चुकू नये. त्याला आठवल्या वाचून चुकू नये, त्याचं गुणगान केल्याशिवाय राहू नये. मग बोलले आयुष्य अगदी आनंद आपल्या राहणार. म्हणजे अगदी उत्तम समाधान, उत्तम सगळं जे काय आपल्याला पाहिजे ना आपल्या आयुष्यामध्ये ते सगळं मिळणार. चुकवू नये, फक्त एकच गोष्ट चुकवू नये, ती आहे मी देव, भगवंत आणि भगवंताच. म्हणून बोलले आता सोय बोललं नाही बाबा, हे सगळं बोलणं झालं, भरपूर झालं, पण आता सारं एवढं लक्षात घे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुको नये. आपलं हित ध्यानात ठेवायचं. आपल्या हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची या. आपल्या हितासाठी जागे राहायचं, विसरू नये. विवेक आपला सतत तेवत ठेवायचा, वाढवत ठेवायचा आणि ब्रह्मांडा परते जावये. ब्रह्मांडा परते भगवंत आहे. ते म्हणजे या सगळ्या आसक्तीच्या पलीकडे भगवंत आहे. आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुको नये. येते श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय विवरणाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.